श्रीमद भागवत का श्रीमद भागवत सांगणार आहे? काय त्या श्रीमद भागवतामध्ये? मग सांगायला सुरुवात केली. एतस्माद परम किंचिन मनःशुद्ध्यै न विद्यते जन्मांतरे भवेत् पुण्यम तदा भागवतम लभेत. जन्मांतरेत एक जन्म, दोन जन्म, तीन जन्म असं सांगितलं नाही. जन्म जन्मांतरेत भवेत पुण्यम. मग असे कितीतरी जन्म, या सगळ्या जन्मातलं पुण्य असं एकत्र केलं आणि ते जर आपल्या वाटेला बसत असेल तरच हे श्रीमद भागवत श्रवण करायला मिळतं. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शन लाभ, संत दर्शन लाभ, संत दर्शन लाभ, पद्मनाभ जोडीला. जय हो. पद्मनाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, संत दर्शन लाभ, संत दर्शन लाभ. बाबा टाळा टाळा, क्या बात आहे. एका गोष्टीचा अभिमान मला असा आहे की आमचे जे कलाकार आहेत, मी फक्त एखादा शब्द टाकावा आणि आमच्या दादांकडे प्रमाण नसावं असं कधी झालंच नाही. प्रत्येक गोष्टीला प्रमाण. पण मग त्यांनाही चिंता वाटते की आपण प्रमाणच देत बसलो तर कथा नाही व्हायची. हो. श्रीमद भागवत शास्त्र मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणे श्रीमद भागवताने कोणाचा उद्धार झाला? राजा परीक्षितेचा उद्धार झाला. त्याला श्राप मिळाला, 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल. शुकजी कथा सांगताय, बातमी कळाली स्वर्गातल्या देवतांना. स्वर्गातले देव अमृताचा घडा घेऊन आले, राजा समोर ठेवला आणि राजाला सांगितलं, राजा स्वर्गातलं अमृत पी आणि तू अमर होशील. त्याच्या बदल्यात हे श्रीमद भागवत आम्हाला श्रवण करू दे. राजानं शुकजींना प्रश्न विचारला. म्हणे महाराज, या अमृतामध्ये, स्वर्गातल्या अमृतामध्ये आणि भागवत रूपी अमृतामध्ये फरक काय? शुकजींनी उत्तर द्यावं, स्वर्गातलं अमृत हे तुला अमर करेल पण जीवन मुक्त करणार नाही. मग मला सांगा, माणसानं अमर राहावं का जीवन मुक्त व्हावं? भरपूर लोक असे जे जन्माला येतात, त्यांचं कार्य करतात, जगतात आणि मरून जातात. वेळेसोबत त्यांचं नावही संपून जातं. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की जे वेळेच्या अंती सुद्धा जिवंत असतात. कल्पाच्या अंती सुद्धा लोकांच्या मनामध्ये अखंड जिवंत असतात. का बरं? कारण त्यांचं कार्य, त्यांची स्वाभिमानी भूमिका, त्यांचा त्याग, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ते कायम लोकांसाठी अमर राहतात. राजा, हे स्वर्गातलं अमृत तुझा उद्धार करणार नाही. हे स्वर्गातलं अमृत इंद्र पितो, अमर होतो कुठपर्यंत? जोपर्यंत या अमृताचा प्रभाव आहे तोपर्यंत. आणि एकदा का अमृताचा प्रभाव संपला, क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, याच मृत्यू लोकामध्ये परत जन्माला येतो.
म्हणून हे स्वर्गातलं अमृत काही कामाचं नाही. राजा स्वर्गातल्या देवतांना म्हणाला, मला हे स्वर्गातलं अमृत नकोय, तुम्ही घेऊन जा म्हणले. स्वर्गातले अमृत सगळे देव आपलं अमृत घेऊन निघून गेले. राजानं कथा ऐकली, त्याचा 7 दिवसात उद्धार झाला. बातमी कळाली ब्रह्मदेवाला. आश्चर्य वाटलं त्याला. सत्य लोके तुलां बद्ध्वा तोलयन साधनान्यजा. स्वर्ग लोकामध्ये, सत्य लोकामध्ये त्यानं तराजू लावला. एका बाजूला श्रीमद भागवत, दुसऱ्या बाजूला अन्य साधनं ठेवली. इतर साधनांसोबत श्रीमद भागवताची तुलना केली तर श्रीमद भागवताचं पारडं जड भरलं. आणि मग कळालं हे श्रीमद भागवत काही सामान्य नाही. म्हणजे या श्रीमद भागवताचा विधी सनकादिक संतांनी एकदा नारदांना सांगितला. का नारदांना सांगितला? म्हणे त्यांना नारदांची दया आली. अरे, नारदांची दया आली? का नारदांची दया आली? आम्ही तो नारदांविषयी ऐकले. नारदजी लोक विग्रहापासून मुक्त आहे, लोकेशनेपासून मुक्त आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 4-5 प्रकारच्या ईशणा असतात. मनामध्ये इच्छा असते मुलगा व्हावा, मग मुलगा व्हावा, त्याच्यासाठी बायको असली पाहिजे, मग तो लग्न करतो. लग्न झाल्यावर मुलं होतात, आता बायका मुलांचा सांभाळ करायचा आहे, कसा करावं? मग वित्तेषणा म्हणजे धन कमवण्याच्या मागे लागतो. आणि एकदा का माणसानं धन कमवलं मग तो लोकेशणेमध्ये येतो. लोकेशणा म्हणजे जे धन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कमवले ते तुम्हाला गप बसू देत नाही. मग ते आयफोनच्या माध्यमातून बाहेर येतं. ओ किंवा हातामध्ये अंगठ्या घालून बाहेर येतं, गळ्यामध्ये जाडजाड चैनी घालून बाहेर येतं. कारण घालणाऱ्यांच्या मनामध्ये हीच अपेक्षा असते ना की लोकांनी बघावं, की बघा आमच्याकडे किती सोनं आहे ना आमच्याकडे किती पैसा आहे. मग लोकांना पैसा दाखवणं याचा मागचं कारण लोकेशना, मनात इच्छा असते. नारदांची दया आली सनकादिक संतांना. शौनकजींनी प्रश्न विचारला, का दया यावी? बघा आता मला बुलेट ट्रेनने पुढे जायचंय बरं का. सत्संगामध्ये आपल्याला तर रोज नाचायचंय, कारण मी तुम्हाला गप बसू देणार नाही. मी पण भरपूर खोडीची आहे, मी तुम्हाला गप बसू देणार नाही. आजचा दिवस फक्त आपल्याला थोडा ढकलायचा, पटापटा पटापटा पुढे जायचंय. नारदांची दया आली. का दया आली? सूतजींनी सांगायला सुरुवात केली. म्हणे नारदजी एकदा भारताचं भ्रमण करायला निघाले. का? भारतवर्ष श्रेष्ठ आहे. भ्रमण करायला निघाले. भारत भ्रमण करत असताना अनेक तीर्थक्षेत्र ते फिरले. हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम, एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. तीर्थयात्रा करत असताना त्यांचं मन नाराज झालं. का मन नाराज झालं? कारण त्यांनी जिथं जिथं तीर्थयात्रा केल्या त्यांना तिथं काय बघायला मिळालं? सत्यम नास्ति तपः शौचम दया दानम न विद्यते उदरम भरिनो जीवा वराका कुटभाषिणः. सत्यम नास्ति, कुठं सत्य दिसलं नाही, कोणी तप करताना दिसलं नाही, दया कोणाच्या मनात नाही, कोणी दान करताना दिसलं नाही. मग काय दिसलं? उदरम भरिनो जीवा वराका कुटभाषिणः. स्वतःचं पोट भरण्यासाठी लोक आपल्याच लोकांची पाय ओढताय. हा कलियुगाचा गुणधर्म आहे. इंद्राला भक्ती, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये लोक आपल्याच माणसाचे पाय ओढतात. आपला माणूस माग कसा येईल हे बघतात. मनामध्ये जळका भाव फार आहे हो लोकांच्या मनामध्ये. आपलं एखादं पुढं जात असेल ना, नाही तो माग कसा येईल यासाठी लोक प्रयत्न करतात.
गावातलं एखादं पोरग जर पुढं जात असेल तर लोक म्हणतात काय ठेवलंय त्याच्यामध्ये आणि काय करायचं त्याच्यामध्ये. अरे बाबा, त्याच्यामुळे तुमच्या गावाचं नाव रोशन होईल त्याचं काय. पण लोक काय करतात, जळूपणा ठेवतात. माणूस मळका असावा पण जळका नसावा. लोक आपल्याच लोकांसंग भांडतात स्वतःचं पोट भरण्यासाठी. लोकांना वाटतं ना की नाही मला भेटावं, मला भेटावं. अरे बाबा, काय घेऊन जाणार आहे मला भेटावं. आपल्या अंगावरचे जे कपडे का ते सुद्धा सोबत येणार नाही. आणि काय आपण म्हणतो की मला कमवायचंय, मला कमवायचंय. अरे एक दिवस सगळं गमवायचंय, काय येणार सोबत. नारदजींचं मन व्याकुळ झालं, कुठे चांगले लोक दिसले नाही. वृंदावनामध्ये आले, तिथं त्यांना एक विचित्र प्रसंग बघायला मिळाला. कोणता प्रसंग? एक स्त्री, सुंदर असणारी स्त्री रडते. तिच्या मांडीवर 2 वृद्ध जण झोपलेले. तिची सेवा करण्यासाठी गंगा, यमुना, सरस्वती सेवा करतायत. साक्षात मुक्ती तिची सेवा करते. हे आश्चर्य नारदांनी बघितलं. पुढे जाऊ लागले. नारदजी पुढे जाताय हे त्या स्त्रीनं बघितलं आणि तिनं आवाज दिला, भो साधू क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय. आवाज दिला, ए महाराज थांबा, इकडं या. नारदजी त्या स्त्री जवळ गेले आणि तिला विचारलं, म्हणे कोण आहेस तू? ती म्हणली, महाराज माझं नाव भक्ती, अहम भक्तिरीती ख्याता. माझं नाव भक्ती, उत्पन्ना द्रविडे साहम. माझा जन्म द्रविड प्रांतामध्ये झाला. वृद्धिम कर्नाटके गता, कर्नाटकामध्ये मी वाढलो. क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे, महाराष्ट्रात कुठे कुठे मला मान सन्मान मिळाला. भक्ती सांगते, पण गुर्जरे जीर्णताम गता, गुजरातमध्ये आल्यावर मी म्हातारी झाले. तिथून पुढचा प्रवास मी वृंदावनाच्या दिशेने केला. तिथे आल्यावर मी तारुण्यामध्ये आले. पण माझे हे जे 2 मुलं आहे ना, ज्ञान आणि वैराग्य, हे मात्र म्हातारे झाले, माझ्या मांडीवर झोपी गेले. महाराज काहीतरी करा, नारदजी माझ्या लेकरांचा उद्धार करा. नारदजी म्हणले, भक्ती तू चिंता करू नको, तुझ्या मुलांचा उद्धार मी करतो. नारदजी वेद वेदांताचा घोष करू लागले. वेद पाठैर गीता पाठैर मुहुर्मुहुः. वेद वेदांताचा घोष करू लागले, जय घोष करू लागले. ऐका, जय घोष करत असताना ज्ञान आणि वैराग्य उठले. तो जय घोष शांत झाला, परत झोपी गेले. मग आता नारदजी व्याकुळ झाले, काय करावं. एवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, नारदजी तुम्ही कितीही काही करा, हे लेकरं जागे होणार नाही. या लेकरांना जर तुम्हाला जागा करायचं असेल, उठवायचं असेल, तर सत्कर्म करा, सत्कर्म करा. याला विचार त्याला विचार, सत्कर्म म्हणजे काय? सत्कर्म 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 कोणीच सांगना. मग आता याचं चिंतन करता 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 नारदजी हरिद्वार तीर्थक्षेत्रामध्ये आले. बद्रिका आश्रमात गेले. तिथं सनकादिक संत भगवंताचं भजन करताय. सनकादिकांनी बघितलं, अरे नारदजी चाललेत, हे तर आपले छोटे बंधू आहे. बघा, सनकादिक संत आणि नारदजी एकाच बापाचे मुलं आहेत. नारदजी छोटे आणि सनकादिक संत मोठे आहेत. सनकादिकांनी आवाज दिला, ओ नारदजी इकडे या. नारदांनी बघितलं, अरे वा, आपले मोठे बंधू आहेत. त्यांच्या जवळ गेले, त्यांचे चरण धुतले. सनकादिकांनी विचारलं, महाराज तुमच्या चेहऱ्यावर चिंता का दिसते? तुम्ही तर हरिभक्त आहे ना, आणि हरिभक्ताला कधी चिंता असते का? बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे. भगवंताच्या भक्तांना कधी चिंता नसते. चिंता इसी डाकिनी कालीजा काटकर खाए, वैद्य विचार क्या करो रे, कब तक दवा लगाए. चिंता फार वाईट आहे.
ज्या ज्या वेळेस माणसाला चिंता होईल त्या त्या वेळेस त्यानं चिंतन केलं पाहिजे. कारण चिंतने चिंतने तद्रूपता. चिंता जर नाहीशी करायची असेल तर त्यांना चिंतन केलं पाहिजे. संकादिकांनी विचारलं काय झालं. मग सगळं भक्तीचं पुराण सांगितलं. म्हणे भक्ती, तिचे 2 मुलं, ते जागे होत नाही, वृद्ध झालेत, काहीतरी करा. म्हणे मला सत्कर्म करायला सांगितलंय. सत्कर्म? हो, सत्कर्म करायला सांगितलंय. म्हणे मला चिंता आता वाटते की सत्कर्म म्हणजे काय. संकादिक संत हसायला लागले. नारदजी, एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं कुठं टेन्शन घ्यायचं असतं का. तुम्हाला सत्कर्मच करायचं ना, मी सांगतो. श्रीमद भागवताचं आयोजन करा म्हणले. कसलं आयोजन करा? श्रीमद भागवताचं. त्या भक्ती ज्ञान वैराग्याला हरिद्वार क्षेत्रामध्ये बोलवा. आपण आनंद नामक घाटावर जाऊ म्हणले. म्हणे मग आता कथा करायची ना, त्या तिघांसाठी का करावं. सगळ्या ऋषी मुनींना सांगा. मग भृगुर वासिष्ठश्च वनश्च गौतमो मेधा तिथील देवला देव राहतो. सगळ्या ऋषी मुनींना सांगितलं. श्रीमद भागवताचं आयोजन केलं. यजमान म्हणून नारदजी बसले, कथाकार म्हणून संकादिक संत बसले. आणि आता ऐका बर का, एक गोष्ट तुम्हाला इथं मी क्लिअर करून देते. संकादिक संत फक्त आता या टाइमाला या श्रीमद भागवताचा महिमा सांगताय. कोणता महिमा? तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी. 4 गोष्टी बर का बाबा, 4 मुद्दे लक्षात घ्या. 4 मुद्दे लक्षात घेतले तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार. 4 मुद्दे कोणते? सेवनात, श्रवणात, पाठात, दर्शनात, पापनाशिनी. श्रीमद भागवताची सेवा करा. सेवा. तुमच्यातल्या काही महिला मंडळ म्हणतील, ताई सासूबाईची सेवा करू करू थकलो, अजून कुठून भागवताची सेवा करणार. बरं ठीक आहे, सेवा नका करू. श्रवणात, श्रवण करा. ताई वर्षातले 7 दिवस कसे तरी काढतो आम्ही, परत नंतर श्रवण करायला जमणार नाही. बरं, श्रवण करू नका. पाठात फक्त वाचन करा. वाचन करायलाही वेळ नाही. मग अतिशय सोपं साधन सांगितलं. दर्शनात पापनाशिनी. काय करा? दर्शन करा. हा, आता तुमच्याकडे जर दर्शन करायलाही वेळ नसेल तर मी गॅरंटी घेणार नाही बरं का. हा, आता गॅरंटी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण सोपं साधन याच्यापेक्षा काय असू शकतं. दर्शनात पापनाशिनी. फक्त पाया पडा, असं दर्शन घ्या तरी उद्धार. असं सांगत असताना कानावर काही शब्द ऐकू आले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा.
शब्द ऐकू लागले, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. सगळेजण इकडे तिकडे बघताय, अरे हे कथा करताय भजन कोण म्हणतंय. तर दिसलं भक्ती आपल्या 2 छोट्या छोट्या मुलांसोबत येत होती. नारदांनी काय पाहिलं होतं, ज्ञानाने वैराग्य म्हातारे झाले, आता हे दोघं लहान लहान लेकरं 5-5 वर्षाचे लेकरं झाले. मग नारदजींनी असं गालाला हात लावला, आता कळलं. अजून श्रीमद भागवताला सुरुवात झाली नाही, यांनी ऐकलं सुद्धा नाही, फक्त कळालं की श्रीमद भागवत होणार आहे. श्रीमद भागवत होणार आहे. फक्त या शब्दाने जर ज्ञान आणि वैराग्याचा उद्धार होईल, तर हे संपूर्ण श्रीमद भागवतच ऐकलं तर आपला किती उद्धार होईल. म्हणे महाराज मला या श्रीमद भागवताचा तुम्ही महिमा सांगा. ऐका बरं का, तुमचा फक्त अर्धा तास घेणार आहे, फार महत्वाचा मुद्दा आहे. या श्रीमद भागवताचं तुम्ही मला महात्म्य सांगा, इतिहास सांगा. आणि मग सांगायला सुरुवात केली. म्हणे श्रीमद भागवतानं कोणाचा उद्धार झाला. अत्र ते कीर्तयिष्यामि इतिहासनं पुरातनं यस्य श्रवण मात्रेन पापहानी प्रजायते. हा इतिहास जर श्रवण केला तर आपले पाप जळून भस्म होतात. तुंगभद्रा तटे पूर्वं मद्भूतपन्नमुत्तमं यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्परः. दक्षिण प्रांतामध्ये तुंगभद्रा नावाची नदी वाहते. नदीचं नाव काय? तुंगभद्रा. त्या नदीच्या काठावर उत्तम नावाचं नगर आहे. त्या उत्तम नावाच्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो. महिला मंडळ ऐका बरं का, फार महत्वाचं आहे. ब्राह्मणाचं नाव काय आहे? आत्मदेव. त्या ब्राह्मणाला पत्नी, त्या पत्नीचं नाव धुंदली. नाव काय? जेवढे गुण पतीमध्ये, ऐकताय ना तुम्ही सगळेजण, मागचे ऐकताय ना, जेवढे गुण पतीमध्ये तेवढेच अवगुण पत्नीमध्ये. परत एकदा सांगते, जेवढे गुण पतीमध्ये तेवढेच अवगुण पत्नीमध्ये. खोटं बोलणं, कलह म्हणजे भांडण करणं. श्रीमद भागवतात असं वर्णन आहे मावशी, ती जोपर्यंत 10 घरांमध्ये भांडणं लावत नाही तोपर्यंत ती जेवत नव्हती. एकमेकींकडे नका पाहू. आत्मपरीक्षण करा, आपण आहे का त्यातलं. तुमच्यातला काही ननंद असतील, त्यांनी विचार करा. आपण आपल्या माहेरी जातो तर सासू सुनांमध्ये आपण भांडणं लावतो का? आपण आपल्या सासरी, आपल्या सासूबाईमध्ये, आपल्या नवऱ्यामध्ये भांडणं लावतो का? आत्मपरीक्षण करा. तुम्हाला मी काय बोलली, श्रीमद भागवत म्हणजे या श्रीमद भागवतातल्या ज्या कथा आहे, मनामध्ये उपदेश धारण करा. मी तुम्हाला बोलली प्रत्येक कथा स्वतःच्या रिलेटेड आहे. मग बघा, आपण तर धुंदली नाही ना. आपण जर असं घराघरांमध्ये भांडणं लावत असू तर मग आपण एकच बैठकीतले, अहो एकच बैठकीतले. आत्मपरीक्षण करा. सगळे सुख याच्या जीवनामध्ये. आणि हा सुद्धा आनंदी होता की बरं झालं देवा, बरे झाले देवा, बाईला कर कशा, बरं झालं अशी भानकुदाळ बायको दिली. भानकुदाळ बायको दिली म्हणून तुझं भजन करतो, चांगली दिली असती तिच्यातच रहमान झालो असतो. बरं झालं चांगली नाही बायको दिली, वाईट बायको दिली, भानकुदाळ बायको दिली. आणि तुमच्यापैकी ज्यांच्या बाया भानकुदाळ आहे ना, स्वतःला भाग्यवान समजा. कारण देवानं भजन करण्यासाठी तुम्हाला निवडलंय. सगळे सुख याच्या आयुष्यामध्ये एक सोडून याला संतती होत नाही. यानं विचार केला, जाऊ दे आपल्याला संतती होत नाही ना, आपण एक गोमाता घरी आणू आणि तिला जे वासरू होईल त्यालाच आपण आपलं लेकरू म्हणून त्याचं पालन पोषण करू.
पण याचं एवढं मोठं दुर्भाग्य की ती गोमाता सुद्धा वांज निघाली. यानं समजा एखादं झाड लावलं तर ते झाड सुकून जायचं, तुळशीला हात लावला तर तुळस जळून जायची, फुल घरी आणलं तर ते सुकून जायचं, फळं घरी आणली सडून जायची. यानं विचार केला नाही 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 नाही, माझ्यात काहीतरी दोष आहे, माझ्यात काहीतरी फॉल्ट आहे. दुपारची वेळ, सूर्य डोक्यावर आलेला आहे, तुंगभद्रा नदीच्या काठावर जाऊन रडू लागला, आत्महत्या करण्याचा विचार करू लागला. एवढ्यात एक संन्यासी महाराज तिथं आले आणि त्याला विचारलं, कथम रोदिषि विप्रत्वम का ते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. तुझ्या दुःखाचं कारण काय, तू रडतो काय हे मला सांग. त्यानं बघितलं वा संन्यासी महाराज, त्यांचे चरण पकडले. महाराज, मला लेकरू नाही हो, मला लेकरू होत नाही म्हणून मी गोमाता घरी आणली, पण ती गोमाता ही वांज निघाली. मी एखादं झाड लावलं ते सडून जातं, सुकून जातं, फळं फुलं घरी आणली तर ते सडून जातात. मी किती अभागी, मला संतती नाही. ज्या घरात संतती नाही त्या घराचा धिक्कार असो, ज्या घरात लेकरं नाही त्या कुळाचा धिक्कार असो. कोण म्हणतंय, कोण म्हणतंय? आत्मदेव म्हणतोय. रडू लागला. महात्म्याने त्याचं कपाळ वाचलं, त्याच्या कपाळात लिहिलं होतं, मावशी ऐका बरं का, त्याच्या कपाळावरच्या रेखा सांगत होत्या याला 7 जन्म संतती होणार नाही. किती? 7 जन्म संतती होणार नाही. तो संन्यासी आत्मदेवाला म्हणाला, अरे तुझ्या कपाळात लिहिलेलं आहे तुला 7 जन्म संतती होणार नाही. मग तो अजून रडू लागला. त्यानं परत संन्यासाचे घट्ट पाय धरले. महाराज, तुम्ही जर संन्यासी आहे ना तर मला याच जन्मात संतती होईल म्हणले. महाराज काहीतरी करा. त्यावेळेस त्यांना त्याची दया आली. स्वतः जवळच एक फळ त्याला दिलं. ऐका बरं का, आता तुम्हाला गमतीची गोष्ट सांगते. त्याच्या जवळ दिलं आणि त्याला सांगितलं तुझ्या बायकोला खाऊ घाल, पण तिला वर्षभराचे काही नियम पाळावे लागतील, खरं बोलायचं. आता याची बायको होती का तशी? हा, काय सांगितलं? खरं बोलायचं, वाईट बोलायचं नाही, एक भुक्त राहायचं. ठीक आहे ठीक आहे महाराज, मी सांगतो म्हणे बायकोला. घाईघाईनं घरी आला, आवाज दिला, ए धुंदली बाहेर ये. ती घाईघाईनं बाहेर आली. असं वाटलं नवरत्नांचा हार बिरच आणला काय. बोला ना स्वामी, काय झालं? म्हणे हे धडफळ. म्हणे काय फळ आणलं? अन आवाज तर असं देत होते जसं काय नवरत्नांचा हार आणला माझ्यासाठी, अन आणून काय आणलं तर फळ आणलं. म्हणे म्हणे काय करू हे फळ घेऊन? अगं म्हणे हे फळ सामान्य नाही, एका महात्म्याने दिलेलं फळ आहे म्हणे, हे फळ तू खा म्हणजे तू गर्भवती होशील. हे ऐकल्यावर तिचं तोंडच उतरलं. कारण या जगामध्ये तिच्या दृष्टिकोनाने सांगते बरं का, तिच्या दृष्टिकोनाने या जगामध्ये 2 स्त्रिया सुखी. कोणत्या? वंध्या वा विधवा नारी. 2च जणी सुखी. कोणत्या कोणत्या? जी वंध्या म्हणजे जी वांज आहे, आणि नंबर 2 जी विधवा आहे. कारण विधवेला नवऱ्याचं टेन्शन नाही आणि वांजेला पोराचं टेन्शन नाही. तिची बुद्धिमत्ता बघा कशी आहे. नवऱ्यासमोर आनंदी होण्याचं नाटक केलं, नवरा निघून गेला, हिची बहीण आली. आता ही रडते. बहिणीनं विचारलं काय झालं? म्हणे आमचे हे कोणत्या बाबाकडं गेलते, फळ आणलंय म्हणे, फळ खा म्हणे गर्भवती होशील. आता हे बघ बाई, बाबा बुवावर माझा विश्वास नाही, आणि जरी फळ खाऊन मी गर्भवती झाली आणि जर गावामध्ये काही चोर वगैरे आले आणि ते माझ्या मागे पळायला लागले तर मी पुढं पुढं कसं पळणार? प्रसूती होतानाच्या वेदना कोण सहन करणार? मला आणि जमणार म्हणे. आता ऐका बरं का, हिची बहीण म्हणली हे बघ, तुझ्याकडे संपत्तीची कमी नाही, माझ्याकडे संततीची कमी नाही. म्हणे मी आता गर्भवती आहे, तू काय कर, मला जे पोरग होईल तुला देऊन टाकेल, त्याच्या बदल्यात तू मला धन देऊन दे. नवऱ्याला सांग की तू गर्भवती झाली, पण प्रसूत व्हायला तू तुझ्या बहिणीच्या घरी जाशील असं सांग, आणि बहिणीच्या घरी आल्यावर माझं बाळ घेऊन जा. ठीक आहे म्हणे. म्हणे या फळाचं काय करू? गोमातेला खायला दे. ऐका ना, गोमातेला खायला दिलं. आता फळ काही सामान्य आहे का? ते फळ म्हणजे
त्या संतांचा आशीर्वाद, ती गोमाता गर्भवती झाली. गोमाता गर्भवती झाली. आता ही चिंध्या बांधोनिया करीती नाटक करू लागली गर्भवती असल्यासारखं. माता हिच्या बहिणीच्या प्रसूतीची वेळ जवळ आली, बहिणीकडे निघून गेली. मग मुलगा झाला, ही हिच्या सासरी परत आली आणि त्याच्याच 3 महिन्यांनी गोमातेलाही मुलगा झाला. मुलगा झाला बरं का, वासरू झालं नाही, मी वासरू शब्द वापरला नाही. काय झाला? मुलगा झाला. कसा मुलगा? शरीर माणसाचं आणि कान गाईचे. मग आता आपल्याकडे नामकरण संस्कार करत असतात ना, नामकरण संस्कार करायचे. गोमातेपासून जो मुलगा झाला त्याच्याकडे बघितलं, त्याची कुंडली सांगितली. म्हणे हा भगवंताचा भक्त असेल, सर्व गुण संपन्न असेल, आयुष्यामध्ये कायम चांगले कर्म करेल. याचं शरीर माणसाचं आहे पण कान गायचे, म्हणून याचं नाव गोकर्ण असेल. गोकर्ण नाव ठेवलं. आता धुंदलीकडे बघितलं आणि तिच्या मुलाकडे बघितलं. म्हणे याचं नाव, धुंदली म्हणली ओ गप बसा, सर्वांचं नाव काय तुम्हीच ठेवायचं का? माझ्या मुलाचं नाव मी ठेवणार म्हणे. माझं नाव धुंदली तर माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. आता गोकर्णजी सर्व गुण संपन्न आणि धुंदुकारी सर्व अवगुण संपन्न. काय करणार? आईचेच तर गुण घेऊन जन्माला आलाय. सर्व अवगुण संपन्न, खोटं बोलणं, चोऱ्या माऱ्या करणं, मद्यपान करणं, वेश्यागमन करणं. मद्यपानासाठी याला पैसा पाहिजे, घरातला पैसा संपवला, बापाची जमीन विकली. काय करावं? धन पाहिजे, घरातली भांडी कुंडी विकू लागला. हळूहळू करता करता त्यांना घरातलं सगळं सामान विकलं. बापाकडे पैसे मागू लागला, मला पैसे द्या. याचा बाप म्हणला, अरे तू सगळं विकून खाल्लं ना, आज तुला पैसा कुठून देऊ? आपल्या बापाला तो मारहाण करू लागला. एका गोष्टीचा विचार करा, जेव्हा याला मुलगा होता तेव्हाही तो दुःखी आहे, आणि जेव्हा मुलगा नव्हता तेव्हा पण तो दुःखी होता. माणसाचं आयुष्य असंच आहे, एक गोष्ट असल्यावरही दुःखी आणि गोष्ट नसल्यावरही दुःखी. माणसाचं आयुष्य कसं आहे सांगू तुम्हाला. माणूस आयुष्यामध्ये कधीच सुखी होत नाही. त्याच्याकडे सर्व सुख जरी असलं तरी तो सुखी होत नाही. जिचे केस सरळ, तिला वाटतं कुरुळे केस म्हणजे किती छान, आणि जिचे केस कुरुळे ती म्हणती नाही नाही, सरळ केसच महान. नोकरी करणाऱ्याला वाटतं व्यवसाय हवा, व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी हवी. ज्यांना 1 मूल असतं त्यांना वाटतं 2 असते तर, आणि ज्यांना 2 असतं त्यांना वाटतं 1च असतं तर. दोष बघणारे रामातही दोष बघतात आणि स्तुती करणारे रावणाचंही कौतुक करतात. या जगामध्ये माणूस सर्व सुखी नाही, कोणीच सर्व सुखी नाही. ओ, या जगामध्ये सर्व सुख फक्त भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये, हरिकीर्तनामध्ये, सत्संगामध्ये, भागवत कथेमध्ये, रामकथेमध्ये, शिवकथेमध्ये. बाकी सर्व सुख तुम्हाला कुठंच भेटणार नाही. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या जगामध्ये सर्व सुख फक्त देवाकडे. आत्मदेवाला मुलगा नव्हता तेव्हाही दुःखी होता, आता मुलगा आहे तरीही दुःखी आहे. गोकर्णानं समजवलं, इथं थांबू नका, निघून जा, या संसारामध्ये राहू नका, वनात जाऊन तप करा. आता तू आपल्या आईकडे पैसे मागू लागला, मला पैसे दे. आई म्हणली, बाळा अरे माझ्याकडे पैसे नाही. आपल्या आईला तो लाथाबुक्क्यांनी मारू लागला. रात्रीची वेळ आहे, त्याची आई घराच्या बाहेर निघाली. समोर विहीर आहे, अंधारामुळे दिसलं नाही. विहिरीमध्ये पडली आणि गतप्राण झाली, मरून गेली. आता याला रान मोकळं झालं. ऐका, यानं 5 वेश्या घरी आणल्या. त्या 5 वेश्या म्हणजे 5 विषय. हे 5 विषय सर्वांच्या जवळ आहे. 5 विषय कोणते कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द,
काही काहींचे शब्द इतके गोड असतात, कान आपोआप तिकडे पळतात. स्पर्श, आपल्या हातावर मुंगी जरी चढली ना तरी लगेच कळतं आपल्याला. रूप, एखाद्याचं रूप असं असतं की वारंवार बघू वाटतं. रस, डॉक्टरने सांगितलंय तुम्हाला डायबिटिक्स आहे, शुगर आहे, गुलाबजाम खाऊ नका, पण खाल्ल्याशिवाय करमत नाही. गंध, कांद्याची भजी खालच्या आळीला केलेली आहे पण सुगंध वरच्या आळीपर्यंत येतोय, नाक आपोआप तिथं धावलं. म्हणजे 5 प्रकारचे विषय सर्वांजवळ आहे. त्यानं 5 वेश्या घरी आणल्या. यानं काय केलं, एकदा राजाच्या राज्यामध्ये चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर या वेश्यांनी विचार केला आपल्याला धन महत्वाचं आहे, हा महत्वाचा नाही, याला मारलं पाहिजे. अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, देव पापी लोकांना लवकर उचलत नसतो बरं का. हो, तुम्ही पाप केलंय इथंच फेडावं लागणार. आयुष्यभर तुम्ही जे पाप करता अंत समयाला ते रोगाच्या वाटेनं बाहेर. वेश्या घरी आणल्या. यानं विचार केला, या 5 वेश्यांनी विचार केला यांना मारलं पाहिजे. अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला पण तो मरत नाही. शेवटी त्याला इतकी मद्यपान पाजली, त्याचे दोन्ही हातपाय बांधले, त्याच्या तोंडामध्ये जळतेनी खारे टाकले. भयंकर असा त्याचा मृत्यू झाला. पिशाच योनी त्याला प्राप्त झाली. पिशाच योनीला तो गेला. गोकर्णाला कळालं आपला भाऊ मेला. त्यानं अनेक तीर्थांमध्ये पिंडदान केलं. घरी आला, घर सुचिरभूत केलं. रात्रीच्या टायमाला झोपू लागला आणि कानावर कोणाचा तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. कोणीतरी रडतंय, कानावर शब्द ऐकू येत आहेत, काय करावं. एवढ्यात त्याच्या समोर एक पिशाच प्रकट झालं. ते मध्येच घोड्याचं रूप घेतंय, मध्येच गाढवाचं रूप घेतंय, मध्येच कुत्र्याचं रूप घेतंय. यांनी विचार केला 100% पिशाच योनीमध्ये अटकलेला हा कोणता तरी जीव आहे, याचा आपण उद्धार केला पाहिजे. हातामध्ये कमंडलूतलं पाणी घेतलं, त्यांच्यावर शिंपडलं. शिंपडल्या त्याला वाचा प्राप्त झाली. तर सांगू लागला, महाराज मी तुमचा भाऊ धुंदुकारी, आयुष्यामध्ये एवढं पाप केलं, पापानं स्वतःचं ब्राह्मणत्व नष्ट करून घेतलं. काहीतरी करा, या पिशाच योनीतून माझा उद्धार करा, पिशाच योनीतून उद्धार करा. विनवणी करू लागले. तू चिंता करू नको, या योनीतून तुझा मी उद्धार करेल. उद्या सकाळी आपण याच्यावर विचार करू. गोकर्णजी पहाटे पहाटे उठले, स्नान संध्या वगैरे करून गावामध्ये चर्चा केली, पण या धुंदुकारीचा उद्धार होईल असं एकही साधन सापडलं नाही. काय करावं प्रश्न पडला. आता ऐका, हातामध्ये कमंडलूतलं पाणी घेतलं आणि असं सूर्यदेवावर शिंपडलं. शिंपडल्या सूर्यनारायण त्या ठिकाणी प्रकट झाले. सूर्यनारायण भगवान की सूर्यनारायण प्रकट झाले. सांगा काय पाहिजे. समस्त वृत्तांत सांगितला. म्हणे चिंता करू नका, श्रीमद भागवताचं आयोजन करा. ठीक आहे. मग श्रीमद भागवत करायचंय, एकासाठी का करावं, बोलवा अख्ख्या गावाला. आता मला सांगा बाबा, पूर्वीच्या काळी इंटरनेटची काही सोयी सुविधा होती का? होती नाही. बॅनरची काही सोयी सुविधा होती नाही. मग आता भागवत कथा तर आहे. पंचक्रोशीमध्ये सांगायचंय, काय करावं, कोणाला सांगावं? महिला मंडळांना सांगावं. महिला मंडळ म्हणजे या जगातलं सगळ्यात फास्ट इंटरनेट. यांच्या समोर 4G 5G येणारं जे काही 50G ते सुद्धा फिक आहे. आता पहा, या मावशींच्या या आजींच्या कानामध्ये एखादी गोष्ट मी सांगितली, इथं भजन होत नाही तोपर्यंत ती गोष्ट अख्ख्या मंडपात पसरण. सगळ्यात फास्ट इंटरनेट म्हणजे महिला मंडळ. हो, महिला मंडळांना सांगितलं. पंचक्रोशीत बातमी पसरली, श्रीमद भागवत होणारे. गोकर्णची कथा सांगायला बसले. पण प्रश्न असा पडला, धुंदुकारी प्रेत योनीमध्ये प्रेताला एका ठिकाणी शांत बसता येत नाही, काय करावं?
7 गाठींचा वेळूंचा बांबू मागवला. आज जे आयोजक आहे त्यांनी थोडं कान इकडे द्या, लक्षपूर्वक ऐका. 7 गाठींचा वेळूंचा बांबू आपल्याला पाहिजे, म्हणजे तो इथं कुठेतरी असा लावून द्यायचा. आपल्या गावामध्ये जर कोणाचा अकाल मृत्यू झाला असेल आणि तो जर पिशाच बनून इकडे तिकडे भटकत असेल तर ते पिशाच त्या बांबूमध्ये जाऊन बसतं. 7 दिवसामध्ये त्या पिशाचाचा उद्धार होतो, म्हणजे त्या योनीतून त्याची मुक्तता होते. म्हणून आयोजकांनी ही गोष्ट लक्षात घ्या बरं का. 7 गाठींचा वेळूंचा बांबू मागवा. मग त्या बांबूमध्ये धुंदुकारीला बसवलं. 1 दिवस झाला की एक गाठ फुटायची, दुसरा दिवस झाला दुसरी गाठ फुटली, तिसरा दिवस झाला तिसरी गाठ फुटली, 7 दिवस झाले, 7च्या 7 गाठी फुटल्या आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. श्रीमद भागवताची प्रदक्षिणा करू लागला आणि प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर त्याला घेण्यासाठी वैकुंठातून विमान आलं. पार्षद त्याला घेऊन जाऊ लागले. गोकर्णजींनी अडवलं, थांबा. कथा सर्वांनी ऐकली. मग विमान फक्त धुंदुकारीसाठी का आलं म्हणे, कथा सर्वांनी ऐकली, पण याने जशी ऐकली तशी कोणीच नाही ऐकली. म्हणे याने कशी ऐकली? पार्षदांनी एक फार महत्वाचा मुद्दा सांगितला. हे सगळेजण कथा ऐकतात म्हणले, कथा ऐकत नाही असं नाही, सगळेजण कथा ऐकतात. कशी ऐकतात? कथा ऐकली, जागेवरून उठायचं, आरती वगैरे करायची, आरती वगैरे झाली घरी जायचं आणि घरी गेल्यावर घरच्या स्वयंपाकामध्ये लागायचं. मग नवरा, लेकरं, सासू, सुना याच्यामध्येच मिसळून जायचं. मग कथेमध्ये ताईंनी काय सांगितलं काहीच लक्षात नाही, काहीच डोक्यात नाही. दुसऱ्या दिवशी येताना सगळे ब्रेन वॉश होऊन आलेले असतात. काल काय सांगितलं हे कोणाच्याच लक्षात नसतं. अशी कथा ऐकली तर उद्धार होणार आहे का? तुम्ही मला सांगा. हा, होणार आहे का उद्धार? उद्धार होणार नाही. आता हा धुंदुकारी, याला कुठं जाता येत नव्हतं. मग हा बसल्या जागी चिंतन करायचा. काय करायचा? चिंतन करायचा. आणि चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन करता करता मनन करू लागला, मनन करता करता निध्यासन करू लागला. म्हणून याला घेण्याकरिता विमान आलं. मग आता ही गोष्ट लक्षात ठेवून पुन्हा एकदा श्रीमद भागवताची आयोजन करण्यात आलं, श्रीमद भागवताचं आयोजन करण्यात आलं आणि 7व्या दिवशी समस्त ग्रामस्थांचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांचा उद्धार झाला. सगळ्या गावकऱ्यांचा उद्धार झाला. नारदांना एवढा आनंद झाला. नारदांनी विचारलं, मग मला या श्रीमद भागवताचा विधी सांगा. आणि मग विधी सांगायला सुरुवात केली. श्रीमद भागवताला विधीच नाही म्हणे, कोणत्याही दिवशी चालू करा. ज्या दिवशी श्रीमद भागवत चालू करता तोच दिवस शुभ आहे, लक्षात ठेवा. म्हणे श्रीमद भागवताचं जर आपल्या गावामध्ये आयोजन केलं असेल तर प्रत्येक घराच्या पुढं रांगोळी असलीच पाहिजे. महिला मंडळ ऐकताय ना तुम्ही? लक्षात ठेवा बरं का. तुमच्या गावात श्रीमद भागवत चालू आहे ना, श्रीमद भागवत म्हणजे सामान्य नाही बरं का. श्रीमद भागवत म्हणजे उत्सव. 7 दिवस तुमच्या गावामध्ये उत्सव आहे. मग आता काय करायचं? प्रत्येकीनं रोज आपल्या घरापुढं रांगोळी काढायची. छान अशी मोठी रांगोळी काढायची. जास्त मोठी काढू नका की बा तुमच्या जास्त वेळ जाईल, पण काढा. एक उत्सव म्हणून काढा. आणि भागवताचे 7 दिवस म्हणजे तुम्हाला सांगितलं ना उत्सव असतो. जसं नवरात्रीमध्ये बघा आपण 9 दिवसाचे 9 कलर ठरलेले असतात, तसंच या श्रीमद भागवताचं आहे. या श्रीमद भागवताचे सुद्धा मी जरा रंग ठरवून दिलेले आहेत. तर उद्याचा रंग हिरवा. उद्याचा रंग कोणता? हिरवा. उद्या सर्वांनी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या? हिरवा. पुरुष मंडळ तुमच्यासाठी काय नाही बरं का. तुम्ही टेन्शन फ्री राहायचं. तुम्ही घाला नाही तर नका घालू, तुम्ही टेन्शन फ्री. तुम्ही मस्तपैकी हिरव्या रंगाच्या साड्या घालायच्या. हो,
नारदांना विधी सांगितला. विधी सांगितल्यावर सगळेजण भगवंताचं भजन करत आहे. भजन करत असताना भगवान परमात्मा तिथं प्रकट झाला. ऐका, ज्या ठिकाणी श्रीमद भागवत चालू आहे तिथं कुठं ना कुठं, आता हा बघा, हा चौरंग दिसतोय ना तुम्हाला. उद्या काय करायचं, हा चौरंग जरा असं इथे घ्यायचा, याच्यावर असं शुभ्र वस्त्र किंवा एखादं नवीन कोरं वस्त्र टाकायचं, त्याची पूजा वगैरे करायची, रोज करायची. का? कारण जिथं जिथं भागवत कथा, शिवकथा, रामकथा होते तिथं भगवान परमात्मा स्वतः येतो ती कथा ऐकण्यासाठी. म्हणून आयोजक मंडळींनी लक्षात घ्या बरं का, असं चौरंग इथं घ्यायचं आणि त्याची पूजा करायची. का? भगवंत त्याच्यावर बसतो. भगवान परमात्मा तिथं आले, सगळेजण भजन करताय. आणि भजन करत असताना नारदांनी देवाकडून वचन घेतलं, देवा जिथे जिथे तुमची कथा केली जाईल, हरिकथा असेल, रामकथा असेल, शिवकथा असेल, जिथे जिथे तुमची कथा होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही नक्की प्रकट व्हा. गोपाल कृष्ण भगवान की, काल भैरवनाथ भगवान की. म्हणून या श्रीमद भागवताने भक्ती ज्ञान वैराग्याचा उद्धार झाला, नारदांना समाधान मिळालं. या श्रीमद भागवताने धुंदुकारीचा प्रेत योनीतून सुद्धा उद्धार झाला. मग तुमचा आमचाही उद्धार व्हावा याकरिता हे श्रीमद भागवत आपल्याला श्रवण करायचंय. श्रीमद भागवतामध्ये आपल्याला प्रवेश करायचंय, पण आज नाही, उद्याच्या भागामध्ये प्रवेश करायचाय.